प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सर्वांना प्रेमाचा सलाम. गेल्या काही दिवसांपासून आपण 1 तिसरा अध्याय आणि वचन 9 या वचनांवर मनन करीत असताना आपण काही गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि पुन्हा एक वार आज यातील काही गोष्टी पाहण्यासाठी प्रभूने जी कृपा पुरवलेली आहे याबद्दल थोर देवाला धन्यवाद देत आजच्या असं आपण शास्त्राभ्यासाला सुरुवात करूया. आणि म्हणून माझ्याबरोबर 1 तिसरा अध्याय आणि वचन 9 काढावे. देवाच्या वचनात अशा प्रकारे लिहिलेलं आहे, कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत, तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. पाऊल त्या ठिकाणी मंडळीला, विश्वासणाऱ्यांना पत्र लिहित असताना म्हणत आहे की आम्ही जे सेवा कार्य करत आहोत, जे वचन सेवा करत आहे, जे सुवार्ता कार्य करत आहे, आम्ही देवाचे सहकारी आहोत. तदनंतर देवाचं शेत देखील आम्ही पाहिलेलं होतं. त्या शेतामधील अनेक अशा गोष्टी पाहिल्या आणि प्रभूच्या कृपेने देवाची इमारत आपण गेल्या सोमवारपासून पाहण्यास सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून थोडी उजळणी म्हणून आपण मागे जाऊन पुन्हा आजच्या नवीन विषयाकडे जाऊया. देवाची इमारत गेल्या वेळेस पाहत असताना आपण पहिला मुद्दा बघितला होता, द फाउंडेशन ऑफ अ बिल्डिंग, इमारतीचा पाया. इमारतीच्या पायाविषयी पाहत असताना ख्रिस्त जो या इमारतीचा, विश्वासरूपी इमारतीचा पाया आहे ते आपण पाहिलं होतं. द फाउंडेशन ऑन अ रॉक, देव जो खडक आहे, ख्रिस्त जो खडक आहे, त्या खडकावर तुमचा आणि माझा जो विश्वासरूपी इमारत आहे ती उभा राहिलेली आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली होती की त्या इमारतीचं जे काही बांधकाम आहे ते कशाने आहे, कोनशिलेच्या द्वारे पूर्णत्वास आलेलं आहे. प्रियांनो, चारी भिंती, पायाच्या इथे चारी भिंती हे एकमेकांना टच झालेली आहे आणि ते जोडणार सेवा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही पाहतो की ती कोनशिला आहे. आणि द फाउंडेशन विथ अ कॉर्नरस्टोन आम्ही पाहिलं होतं. त्यातील आपण काही गोष्टी पाहिल्या होत्या. त्या 4 गोष्टी सांगून मी पुढे जातो. यशायाच्या ग्रंथात 28 अध्याय आणि 16 वचनामध्ये त्या ख्रिस्ताविषयी 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तो परिपूर्ण दगड आहे. लॉर्ड जीसस क्राइस्ट इज द परफेक्ट स्टोन. दुसरी गोष्ट, ही इज द प्रूव्हन स्टोन, तो कसा आहे, पारखलेला दगड आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहिली होती, ही इज द पॉवरफुल स्टोन, तो सामर्थ्यवान आहे, तो बलवान असा आहे. आणि चौथी गोष्ट आपण पाहिली होती, ही इज द प्रेशियस स्टोन, तो मोलवान आहे. एका बाजूला परिपूर्ण, दुसऱ्या बाजूला तो पारखलेला आहे, तिसऱ्या बाजूला बलवान आहे, तर चौथ्या बाजूला तो मोलवान असा आहे. आणि अशा प्रकारचा ख्रिस्त, जो नापसंत केलेला धोंडा, तोच कोनशिला झाला. आणि म्हणून या इमारतीचं बांधकाम, पायाचं बांधकाम या कोनशिलाच्या द्वारे परिपूर्ण झालेलं आम्ही पाहतो. आजही ज्या इमारतीला हा कोनशिला सापडलेला नाही, त्या इमारतीला च्या भिंती, चारी भिंती ह्या जोडल्या गेलेल्या नाहीत. प्रियांनो, हे जोडण्याचं काम, हे समेटाचं काम कोण करत आहे? प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. आज आपण पटकन दुसऱ्या मुद्द्याकडे पाहू. पहिला मुद्दा बघितला, द फाउंडेशन ऑफ अ बिल्डिंग. तर दुसरा मुद्दा आपण पाहू आज, द फेन्सिंग ऑफ अ बिल्डिंग. इमारत, त्याचा पाया, परंतु त्या पाया इमारतीच्या बाजूला, चारी बाजूला काय आहे? कुंपण आहे. आज आपण अनेक इमारती पाहतो. प्रत्येक इमारतीला हे कुंपण असतं, पण अनेक अशा इमारती आहेत की त्यांना कुंपण देखील नसतं. कुंपण कोणत्या इमारतीला घालतात? कुंपण ढासळलेल्या इमारतीला घालतात का? नाही प्रियांनो. एखादी इमारत अगदी पडण्याच्या स्थितीत आहे, अशा इमारतीला कुंपण घालत नाही. कुंपण, जी इमारत सुंदर आहे, सुबक आहे आणि अतिशय आकर्षक अशी इमारत आहे, किंबहुना त्यामध्ये राहणारे लोक त्या ठिकाणी एक सिक्युरिटी म्हणून, त्या स्वतःची सिक्युरिटी म्हणून ते स्वतःसाठी कुंपण बांधतात, कंपाऊंड वॉल असते. आणि अशा प्रकारे आमची जी इमारत आहे, जर आम्ही आमच्या इमारतीकडे कशा प्रकारे पाहतो, या विश्वासरूपी इमारत ढासळलेली आहे का, पडलेल्या अवस्थेमध्ये आहे का? तर मग लक्षात ठेवा की ह्या इमारतीला कुंपण नाही.
परंतु ज्या वेळेस प्रभूच्या इच्छेनुसार ही इमारत बांधली जाते, त्यावेळेस या इमारतीला कुंपण घालणारा स्वतः प्रभू आहे. त्या कुंपणाविषयी थोडं आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. कुंपणाची उंची, कंपाऊंड वॉलची उंची ही आमच्या इच्छेनुसार असते. अनेक कंपाऊंड वॉलची उंची साधारण असते, परंतु अनेक जण ती उंच उंच उंचीची कंपाऊंड वॉल करत आहेत. जर आम्ही तुरुंगाची जर कंपाऊंड वॉल जर बघितली तर ते अतिशय उंच असते. एक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बांधलेली. बाहेरचे तर आत येणार नाही, परंतु आतले गुन्हेगार बाहेर जाऊ नये म्हणून त्या उंच उंच भिंतीच्या आम्ही कुंपणे किंवा कंपाऊंड वॉल पाहतो. त्याचप्रमाणे कंपाऊंड वॉल ही जाड पण असते, कधी पातळ पण असते. छोट्या कमी जाडीच्या ज्या कुंपण असतात ती वादळ वाऱ्यामध्ये, पावसा पाण्यामध्ये हलतात आणि ते काही कालानंतर कोसळलेल्या पाहतात. परंतु ज्या इमारतीची कंपाऊंड वॉल ही जाड असते, मजबूत असते, ती जेवढी जाड ती अधिक मजबूत असते. आपल्याला यरिहोचा तट माहिती आहे नाही का? यरिहोच्या त्या नगराची जी कंपाऊंड वॉल होती ती साधारण अभ्यासकांच्या मते 6 फूट जाडीची ती तटबंदी होती. आणि अनेकांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यावर ते विजय प्राप्त करू शकले नाही. परंतु इस्रायलाच्या मार्गातील सर्वात मोठं अडखळण यरिहोचं होतं आणि प्रभूच्या इच्छेनुसार, प्रभूच्या सामर्थ्याने ते 6 फुटी जी भिंतीचं जे कंपाऊंड वॉल होती ते क्षणभरात ढासळलेलं आम्ही पाहतो. परंतु ह्या गोष्टीकडे आम्ही ज्यावेळेस लक्ष देतो की आमची जी विश्वासरूपी इमारत आहे याच्या बाजूला कुंपण आहे का, आणि कुंपण आहे तर त्याची उंची किती आहे, कुंपण आहे तर त्याची जाडी किती आहे, आणि कुंपण नाही तर भयानक परिस्थिती आहे. अनेक इमारतीला, अनेक बिल्डिंगला कुंपण नाही तर भटकी जनावर सर्रास त्याच्यामध्ये वावर असतो. अनेक फेरीवाले त्याच्यामध्ये येतात, अनेक भाजीवाले त्याच्यामध्ये येतात. म्हणजे त्या ठिकाणी त्या बिल्डिंगमध्ये कुणीही येतात, कुणीही जातात, सुरक्षितता नाही त्यानं. कारण प्रभूची इच्छा आहे की विश्वासरूपी इमारतीला कुंपण असावे. पण तू कोणत्या इमारतीला प्रभू कुंपण घालतो? चांगल्या इमारतीला प्रभू कुंपण घालतो, ढासळलेल्या इमारतीला प्रभू कुंपण घालत नाही. उदाहरणार्थ शमशोनाच्या जीवनात आम्ही पाहतो की शमशोन उत्तमरित्या चालत नव्हता प्रियानो, परंतु प्रभूचं कंपाऊंड त्याच्या अवतीभोवती होतं, कुंपण होतं. तो पाप करत राहिला, परंतु त्या ठिकाणी प्रभूने त्याला सोडलं नाही. ढासळत गेलं त्याचं विश्वासी जीवन. परंतु एक दिवस असा झाला की देवाचं वचन सांगतं की शमशोनाला प्रभूचा आत्मा सोडून गेला आणि मग काय झालं की त्याची शक्ती क्षीण झाली आणि तो दुर्बळ झाला. प्रियांनो, आज आमचा प्रभू आम्हाला सोडून जात नाही, परंतु अनेक वेळा ही कुंपण प्रभू काढून टाकतो आणि जो सैतान म्हटलेला शत्रू आहे तो त्याच्यामध्ये वावर करतो. आज आपण एका इमारतीकडे, जुन्या करारातील एका इमारतीकडे पाहून आज आम्ही स्वतःची इमारत पारखण्याचा प्रयत्न करूया. आपण पाहूया की इयोबाचं पुस्तक काढूया. इयोबाचं पुस्तक आणि त्याचा पहिला अध्याय. इयोबाचं पुस्तक, त्याचा पहिला अध्याय, आणि त्या ठिकाणी इयोबाविषयी काही गोष्टी पाहूया. त्याचं 7वं वचन काढूया. इयोब 1 आणि 7. परमेश्वर सैतानास म्हणाला, तू आता कोठून आलास? सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले की पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे. परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? पहिला प्रश्न सैतानाला विचारला, तू कोठून आलास? दुसरा प्रश्न विचारला की तू भूतलावरून आलास तर माझ्या सेवकाकडे, काय लिहिलेलं आहे? माझा सेवक इयोब याच्याकडे तुझं लक्ष गेलं का? प्रेरणा, त्या काळी भूतलावर फक्त इयोबच राहत होता का? नाही. त्या काळी बऱ्यापैकी लोकसंख्या भूतलावर होती, परंतु ह्या भूतलावर असलेल्या लोकसंख्येतून फक्त इयोबाविषयी प्रभू सैतानाला विचारणा करतो की माझ्या सेवक इयोब याच्याकडे तुझं लक्ष गेलं का? काय म्हटलं बरं त्या ठिकाणी 8व्या वचनामध्ये की लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा प्रभू म्हणत आहे, सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही.
सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, देवाचे भय भय काय फुकट बाळगतो? तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व याच्या भोवती तू कुंपण घातले आहे ना. सैतान परमेश्वराला म्हणत आहे, की तू त्याचे घर व त्याच्या सर्वस्वाला कुंपण घातलेलं आहे. योग नावाच्या इमारतीला असलेलं परमेश्वराचं कुंपण. किती आनंदाची गोष्ट आहे आपल्याला. आज योबाची इमारत एका बाजूला ठेव आणि आज आमची इमारत एका बाजूला ठेव. हा अनुभव आमचा आहे का, की परमेश्वराने ह्या विश्वासरूपी इमारतीला चारी बाजूने कुंपण घातलेलं आहे. मग हे कुंपण का घातलं? काय होतं योबाच्या जीवनात वैशिष्ट्य? आपण जसं बघितलं, ढासळलेलं पडलेल्या इमारतीला कुंपण नसतं, परंतु सुरेख सुबक अशा आकर्षित इमारतीला जी प्रेशियस आहे त्याला कुंपण किंवा कंपाऊंड वॉल असते. योबाच्या जीवनात प्रभू काय पाहत आहे, की त्याला योबाची इमारत प्रेशियस वाटत आहे. योबाची इमारत मौल्यवान किंवा सुबक वाटत आहे, म्हणून हा सैतान म्हणतो की तू त्याच्या आजूबाजूला कुंपण घातलेलं आहे. बघा बरं, योबाच्या विषयी 3 साक्ष आहे. एक पवित्र शास्त्र लिहित आहे, योग 1 आणि 1 मध्ये तो सात्विक सरळ होता व देवाला भिऊन वागे व पापापासून दूर राहील. 4 गोष्टी योग 1:1 मध्ये आम्हाला दिसतात. त्याच ठिकाणी आम्ही 8व्या वचनामध्ये ज्यावेळेस येतो, त्या ठिकाणी देखील प्रभू काय म्हणत आहे, की तो सात्विक सरळ देवाला भिऊन वागणार व पापापासून दूर राहणारा असा योग होता. आणि मग दुसरा अध्याय काढा आणि वचन 8 मध्ये आम्हाला दिसतं, की तिसरं वचन, क्षमा करा, 2:3, की त्या ठिकाणी परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक योब याचकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक सरळ आणि पुढे काय? देवाला भिऊन वागणारा, पापापासून दूर राहणारा. पुन्हा 4 गुणधर्म. प्रियांनो, पहिल्या अध्यायात आणि दुसऱ्या अध्यायात 2 अध्यायामध्ये 3 वेळा योबाविषयी साक्ष आहे. योग म्हटलेल्या इमारतीविषयी साक्ष आहे 3 वेळा आणि 3ही वेळा 4 गुणधर्म आहे. आणि 4 गुणधर्म आम्ही पाहत असताना त्या 3ही वेळा या 4 गुणधर्मांचा क्रम चुकीला नाही प्रियांनो. जो क्रम पहिल्या वचनामध्ये आहे तोच क्रम 8व्या वचनामध्ये आहे आणि तोच क्रम दुसऱ्या अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये आहे. ज्या वेळेस हे 4 गुणधर्म एखाद्या इमारतीमध्ये असतात, त्या इमारतीला आपला प्रभू आपलं मजबूत कुंपण घालतो. आता ती वेगळी गोष्ट की इयोबाच्या इमारतीमध्ये किंवा जीवनामध्ये सैतानाने कार्य केलं, ते परमेश्वराच्या इच्छेनुसार केलं. त्या परीक्षेमधून इयोबाला जावं लागलं, परंतु परमेश्वराच्या ह्या कुंपणाच्या आतमध्ये सैतान स्वतःहून जाऊ शकत नाही. जोपर्यंत परमेश्वराची इच्छा होत नाही तोपर्यंत या इमारतीच्या कंपाऊंड वॉलमध्ये कुंपणाच्या आत सैतान येऊ शकत नाही. हे अतिशय महत्वाचं सत्य समजून घ्या. कुंपणाच्या आत एकतर आमच्या मर्जीने येऊ शकतो सैतान आणि कुंपणाच्या आत देवाच्या इच्छेनुसार येऊ शकतो. ज्यावेळेस हे 4 गुणधर्म एखाद्याच्या इमारतीमध्ये असतात त्यावेळेस प्रभू त्या इमारतीला कुंपण घालतो. पहिला मुद्दा आपण पाहूया. काय आहे बघा बरं, तो सात्विक होता. काय आहे सात्विकपणा? इंग्रजीमध्ये असं आलं आहे, दॅट मॅन वॉज ब्लेमलेस. काय आहे? योब सात्विक होता म्हणजे काय? इंग्रजीमध्ये ब्लेमलेस शब्द आलेला आहे, हिंदीमध्ये व खरा मनुष्य था. त्याच्यामध्ये सत्य होतं प्रियांनो. तो सात्विक होता, तो ब्लेमलेस होता. म्हणजे काय? त्याच्यावर डाग नव्हता, त्याच्यावर कुणी ब्लेम करावा असं काहीही त्याच्या जीवनात घडलेलं नव्हतं. का बरं माहितीये का? बघा बरं, इयोबाच्या पुस्तकात पहिला अध्याय वचन 4 आणि 5 काढूया. काय म्हटलेलं आहे? त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजन समारंभ करीत व त्यावेळी आपल्या 3 बहिणीस पंक्तीस बोलवीत. हे भोजन समारंभ आटोपल्यावर इयोब त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी. तो प्रांतकाळी उठून त्या सर्वांच्या संख्ये इतके बलींचे हवन करी, कारण तो म्हणे, न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अवहेर केला असेल. असा इयोबाचा नित्यक्रम असे.
असा योबाचा नित्यक्रम असे. एक क्रम आहे प्रियांनो. काय करत होता क्रम? तो हवन करीत होता. हवन करण्याचा मागचा उद्देश काय? माझ्या लेकरांकडून काहीतरी पाप घडलं असेल आणि ते पापाचा परिणाम त्यांच्या जीवनात न व्हावा म्हणून देवाला तो होमबली अर्पण करीत असे. कधी? त्या ठिकाणी प्रांतकाळी उठून. कधी कसा? नित्यक्रमाने, नियमितपणाने तो करीत होता प्रिया. जर लेकरांच्या बाबतीत तो एवढा गंभीर आहे, तर तो स्वतःच्या बाबतीत किती गंभीर असेल. जर लेकरांच्या बाबतीत गंभीर होऊन तो जर देवाला हवन करीत होता, तर स्वतःच्या बाबतीत देखील तो हवन करीत असणार. ते हवन करणं म्हणजे काय? त्याच्या मागचा उद्देश काय? की लेकरांच्या जीवनामध्ये पाप असेल तर ते दूर व्हावं. म्हणजे काय? या हवन किंवा अर्पणाच्या मागचा उद्देश पश्चाताप आहे प्रियांनो. हे पश्चातापाचं हवन आहे, पश्चातापाचं अर्पण आहे आणि पश्चातापरूपी अंतःकरणाने योब ज्यावेळेस देवाकडे येतो आणि या लेकरांच्या विषयी, स्वतःविषयी तो प्रार्थना करीत आहे की आमच्या पापांची क्षमा करा. प्रियांनो, रोज रोज तो जात असताना जे काही पाप त्याच्यावर येत होतं ते रोज प्रातःकाळी हवन केल्यानंतर ते पाप त्याच्यापासून दूर जात होतं आणि म्हणून प्रत्येक पाप त्याच्यापासून दूर गेल्यामुळे प्रभू म्हणत आहे, योब सात्विक मनुष्य होता. दॅट मॅन वॉज ब्लेमलेस. त्याच्यावर कोणताही दाग नव्हता प्रिया. खूप मोठी गोष्ट आहे. आज आम्ही बघा ना, रात्री झोपताना काय म्हणतो? हे प्रभू, आज दिवसभरामध्ये कळत न कळत किंवा धिटाईने जी पातके घडली ती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही क्षमा मागतो आणि ख्रिस्त आम्हाला लगेच त्याची क्षमा करतो. रात्री आम्ही कसं होतो? ब्लेमलेस होतो प्रिया, सात्विक होतो. पश्चातापाची प्रार्थना अतिशय महत्वाची आहे आणि तीच तर प्रभू येशू ख्रिस्ताची सुरुवात आहे. त्यावेळेस आम्ही पाहतो की जी सेवा कार्य चालू केलं तेव्हा मार्काच्या शुभवर्तमान 1 अध्याय वचन 15 मध्ये काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. कसे आले आहे? जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. कोण म्हणत आहे? प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. कोणाला म्हणत आहे? लोकांना म्हणत आहे. काय म्हणत आहे? की पश्चाताप करा, सुवार्तेवर विश्वास ठेवा. आज गडबड काय झाली माहितीये का? आज सुवार्तेवर विश्वास ठेवतात लोक आणि असं वाटतं की आमचं तारण झालं, परंतु कुठेतरी गडबड होती प्रियांनो. सुवार्तेवर विश्वास ठेवायचा निश्चित, परंतु त्याच्या अगोदर काय क्रम आहे? पश्चाताप करा. जोपर्यंत आदामाची संतती या नात्याने मी पापी आहे हे कबूल करत नाही, मी जन्माचा पापी आणि कर्माचा महापापी आहे, हे पाप माझ्यापासून दूर जर जायचं असेल तर अंतःकरणाच्या खोलीपासून मला त्या सत्य आणि जिवंत देवासमोर अश्रू ढाळून ऊर बडून मला पश्चाताप करणं गरजेचं आहे. जोपर्यंत मी पश्चाताप करत नाही तोपर्यंत त्या सुवार्थ विश्वास ठेवता येणार नाही आणि सुवार्थेवर विश्वास ठेवल्यानंतर येशूला प्रभू म्हणून ज्यावेळेस मी स्वीकारतो त्यावेळेस खऱ्या तारणाचा अनुभव येतो आणि मग तो पापाचा दाग जो जन्मापासून मी घेऊन फिरत होतो तो जन्माचं पाप माझ्यापासून दूर होतं आणि ख्रिस्ताच्या मौल्यवान शुद्ध पवित्र सामर्थ्यशाली रक्ताच्या द्वारे मी ब्लेमलेस होतो. पश्चाताप अतिशय महत्वाचा आहे प्रियांनो. त्या ठिकाणी आपण पाहतो 1 योहान 1 अध्याय 9व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय, कोण? देव जो आहे विश्वसनीय व न्याय आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून, सर्व अशुद्धतेपासून, सर्व पापांपासून शुद्ध करेल. शुद्ध करेल म्हणजे काय? ब्लेमलेस करील, सात्विक करील, पवित्र करील. पण कधी? ज्यावेळेस मी माझी पापे पदरी घेतो. अनेकांना ज्यावेळेस आपण तारणाविषयी सांगतो त्यावेळेस पाप कबूल करणारे अतिशय कमी आहे प्रियांनो. गुन्हेगार स्वतःला मानणारे खूप कमी आहे, गुन्हा कबूल करणारे खूप कमी आहे. परंतु जो गुन्हा कबूल करतो, जो स्वतःला पापी म्हणून समजतो, त्याच्यावर दया कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभूला धन्यवाद देऊ की प्रभूने आमचं अंतःकरण पारखलं. जे पाप आमच्या जीवनात होतं ते पाप त्याने दाखवलं आणि जो ब्लेमलेस, जी सात्विकता, जी शुद्धता याचा अनुभव घेण्यासाठी प्रभूने आम्हाला सहाय्य केलं. पहिला मुद्दा, का बरं? योब म्हटलेल्या इमारतीला देवाचं अतिशय मजबूत सुंदर कुंपण होतं ज्याच्या आत सैतान जाऊ शकत नव्हता. कारण एक,
त्या इमारतीचं सौंदर्य गुणधर्माने भरलेलं होतं. कारण इयोब सात्विक होता. दॅट मॅन वॉज ब्लेमलेस. वो खरा मनुष्य था. दुसरी गोष्ट काय आहे? तो सरळ होता. इयोब कसा होता? सरळ होता. अपराईट. इंग्रजीमध्ये अपराईट होता. सरळ होता. काय आहे सरळता? आहे का आमच्या जीवनामध्ये सरळता? मंडळीत एक, जगामध्ये एक, मित्रमंडळीमध्ये एक, नातेवाईकांमध्ये एक, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आमचं जीवन आहे का? प्रियानं, जर वेगवेगळं जीवन असेल, तर आमच्या जीवनात सरळता नाही. आमचं जीवनाचे मार्ग वेडेवाकडे झालेले आहेत. वेडेवाकडे झालेले आहेत. इयोबाच्या पुस्तकात ज्यावेळेस आम्ही पाहतो, 4था अध्याय 3रं आणि 4थं वचन काय सांगतं बघा बरं. इयोब 4 आणि 3 आणि 4 त्या ठिकाणी अलिफज ज्यावेळेस इयोबाकडे येतो, त्यावेळेस काय म्हटलं बघा बरं. पहा, तू बहुत जना शिक्षण दिले आहे आणि दुर्बळ हात सबळ केले आहेत. तुझ्या शब्दांनी ठेचाळत असलेल्यास धीर दिला आहे. लटपटणारे गुडघे तू स्थिर केले आहेत. इयोबाची प्रशंसा करत असताना अलिफज त्या ठिकाणी म्हणतो, तू बहुतांश शिक्षण दिलेलं आहे. पुढे काय? तू अनेकांना सबळ केलेलं आहे, दुर्बलांना सबळ केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात सरळतेने मदत केलेली आहे. अनेकांच्या गुडघ्यांना तू स्थिर किंवा बळ दिलेलं आहे. अनेकांना तू धीर दिलेला आहे. इयोब अतिशय सरळ होता, देवाच्या दृष्टिकोनातून आणि मनुष्याच्या दृष्टिकोनातून. आज आमची ही सरळता प्रभूला दिसत आहे का? आज कुणाच्या तरी कामी तुम्ही आणि मी येत आहे का? आज ज्या गोष्टीमध्ये एखाद्याला मी मदत करू शकतो, त्या गोष्टीमध्ये मी मदत करण्यास सरसावलेला आहे का? पुढे पुढे आहे का? का माघारी चाललेला आहे? त्या ठिकाणी आम्ही पाहतो ना, एक जो शंभरोनी होता, त्या ठिकाणी काय झाला? त्या ज्या लुटारूंनी त्याला मारलं होतं एकाला, त्याच्याकडे तो गेला. परंतु याजक आणि लेवी कुठे गेले? त्याला मदत करायला गेले. त्याच वाटेवर होते ना, परंतु ते गेले नाहीत. पण चांगला शंभरोनी त्याच्या जवळ गेला. आज प्रियांनो, ही सरळता आमच्या जीवनात आहे का? कारण उत्पत्तीच्या ग्रंथात 42व्या अध्याय 11व्या वचनामध्ये योसेफाचे भाऊ योसेफासमोर काय म्हणतात माहितीये का? उत्पत्ती 42वा अध्याय 11वं वचन. आम्ही सर्व एकाच पुरुषाचे मुलगे असून, आता लक्ष द्या, सरळ माणसे आहोत. खरं अर्थाने ते सरळ होते का? कोणासमोर बोलतात? योसेफासमोर बोलतात. कोण बोलत आहे? ज्यांनी योसेफाला खड्ड्यात टाकलं, ज्यांनी योसेफाचा झगा काढला, ज्यांनी योसेफाला इश्माईल तांड्याला विकलं, जे पुढे मग त्याचं भयानक परिस्थिती झाली होती योसेफाची. पोटिफरचं घर असो, व्यभिचाराचं त्या ठिकाणी दाग असो, तुरुंगामध्ये असो, कुणामुळे आले? हे सरळ लोकांमुळे. खरं सरळ होते का? खोटं बोलतात प्रियानो. आज आमचं जीवन असं आहे का? प्रभू समोर असताना, प्रभू आम्ही सरळ आहोत, परंतु आमचं जीवन वेडवाकड्याने भरलेलं आहे. प्रियानो, ज्यांचं जीवन वेडवाकड्याने भरलेलं आहे, त्या इमारतीला देवाचं कुंपण नाही. पण इयोब म्हटलेल्या सरळ असलेल्या, सरळताचा गुणधर्म असलेल्या इमारतीला देवाचं कुंपण आहे. कोण म्हणत आहे? सैतान परमेश्वरला म्हणत आहे. तो त्याचे सर्वस्व याला तू काय केलेलं आहे? कुंपण घातलेलं. का? कारण गुणधर्म का आहे? तो सात्विक आहे, तो सरळ आहे. हा सरळता गुणधर्म कुणाचा आहे माहितीये का? स्तोत्रसंहिता 92 आणि वचन 15, साम चॅप्टर 92 वर्स 15. परमेश्वर सरळ आहे, तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठाई अन्याय मुळेच नाही. कोण आहे सरळ? परमेश्वर सरळ आहे. आणि मग आम्ही उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत पाहतो, तो अतिशय सरळ मार्ग आहे. मग तारणाचा असो किंवा आमच्या उद्धाराच्या बाबतीत सर्व काही गोष्टी असो, अतिशय सरळ आहे. आम्हाला तारण देण्यासाठी अतिशय सरळ मार्ग आपल्या एकुलत्या एक पुत्राला दिला. आपल्या एकुलत्या एक पुत्राला वधस्तंभावर खेळलं. आपल्या एकुलत्या एक पुत्राला मरणाचा अनुभव दिला. आपल्या एकुलत्या एक पुत्राला कबरेचा अनुभव दिला. आपल्या एकुलत्या एक पुत्राला त्या पुनरुत्थानाचा अनुभव दिला. सरळ मार्ग, अजिबात वेडावाकडा नाही. परंतु आज जगामध्ये अनेक ठिकाणी हे करा, ते करा, तिथे जावा, इथे जावा, वेडेवाकडे मार्ग आहेत. परंतु आपला प्रभू अतिशय सरळ आहे. त्या धन्यवाद त्या प्रभूला की आमच्या जीवनात तो सरळ मार्ग, प्रभू येशू ख्रिस्त जो मार्ग, सत्य व जीवन आहे, त्याचा अनुभव त्याने आम्हाला दिला. योबाचं जीवन सरळ होतं, कारण तो सरळ देवाचा गुणधर्म आहे.
नीतिसूत्रामध्ये 14वा अध्याय वचन 11 मध्ये दुर्जनांचे घर कोसळते, दुर्जनांचे घर कोसळते, पण सरळांचा तंबू चांगला राहतो. सरळ जे आहेत त्यांचा तंबू, त्यांचं विश्वासरूपी तारू, विश्वासरूपी जीवन हे चांगलं राहतं असं म्हणत आहे प्रभू. आज ही सरळता तुमच्या जीवनात आहे का? आज ही सरळता माझ्या जीवनात आहे का? जर वेडीवाकडे मार्ग आमचे असेल, आज प्रभूकडे पश्चातापरूपी अंतःकरणाने जाऊ आणि प्रार्थना करू, प्रभूजी माझ्या हृदयात ही जी वेडीवाकडे हे विचारात ही जी वेडीवाकडे मार्ग मी तयार केलेला आहे ते सरळ कर. तर सरळता हा तुझा गुणधर्म आहे आणि तुझं लेकरू म्हणून सरळ मार्ग माझ्या जीवनात असावा. आणि जर ह्या सरळतेने आम्ही चाललो तर निश्चित आमच्या या इमारतीला प्रभू कुंपण घातल्याशिवाय राहणार नाही. दुसरा मुद्दा, का बरं इयोबाच्या इमारतीला देवाने कुंपण घातलं? तर इयोब सरळ होता. तिसरी गोष्ट आपण पटकन पाहूया. त्याच ठिकाणी आपण पाहतो इयोबाच्या पुस्तकात येऊ, पहिला अध्याय आणि पहिलं वचन, तो सात्विक होता 1, तो सरळ होता 2, तो देवाला भिवून वाग. तो देवाला भिवून वागे म्हणजे काय? इयोब देवाचं भय धरणारा होता. प्रिय, देवाचं भय म्हणजे काय? अनेकांना देवाचं भय म्हणजे काय हे आजही समजलेलं नाही. देवाचं भय म्हणजे काय माहितीये का? त्या ठिकाणी इयोब, बघा बरं वचन 8 कडे आपण लक्ष देऊ. इयोबाचं पुस्तक 8 मध्ये ज्यावेळेस विचारतो की काय आहे, की परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझं लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक सरळ देवाला भिवून वागणारा, पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. आता त्या ठिकाणी उत्तर काय पाहिजे? हा माझं लक्ष गेलं होतं. पण काय म्हणतोय सैतान? सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, इयोब देवाचे भय काय फुकट बाळगितो का? काय होतं उत्तर? की माझं लक्ष गेलं. पण हा काय म्हणतो? इयोब देवाचं भय काय फुकट बाळगतो का? एदेन बागेत ज्यावेळेस परमेश्वर आला, 3ऱ्या अध्यायामध्ये शिळोप्याचा वारा सुटला, आदामा कुठे आहे? प्रभू मी लपलेलो आहे, मी नग्न आहे. प्रभू म्हटला, त्या झाडाचं फळ खाऊ नकोस, त्या झाडाचं तू फळ खाल्लंस. काय म्हणायला पाहिजे होतं आदमाने? हा प्रभू मी खाल्लं, मला क्षमा कर. तू जी स्त्री मला सोबतीच दिली तिने मला हे फळ दिले, आणि मग शेवट म्हणतो मग ते खाल्ले. प्रियानो, पाप आम्हाला प्रभू विरुद्ध वागावयास सांगतं. काय आहे परमेश्वराचं भय? परमेश्वराचं भय म्हणजे त्याचा आदर आहे. सैतान देवाचा आदर कधीच करणार नाही. काय म्हणतोय प्रभू? की इयोबाकडे तुझं लक्ष गेलं काय? उत्तर काय आहे पाहिजे? हा प्रभू गेलं. परंतु काय आहे उत्तर? इयोब देवाचं भय फुकट बाळगतं. आदामाला विचारलं, तू फळ खाल्लं का? काय होतं उत्तर? की मी फळ खाल्लं, परंतु तू जी स्त्री मला सोबतीस दिली तिने मला दिलं म्हणून मी फळ खाल्लं. प्रियनो, पाप आम्हाला देवाचा अनादर करण्यास भाग पाडतं. योबाचं बघा ना, योब काय म्हणतो? की मी देवाला भिवून वागत होता. त्याची पत्नी काय म्हणाली? आता सर्वस्व सोडा आणि मरा. काय म्हटला तो? की धन्य त्या देवाचे नाव देवाने दिले आणि देवाने नेले. त्या धन्य परमेश्वराचे नाव. तोचा भय होता, तो आदर देत होता प्रिया परमेश्वराला. आज हा आदर आमच्या जीवनात आहे का? मलाकीच्या पुस्तकात या, पहिला अध्याय वचन 6. मलाकी पहिला अध्याय वचन 6. मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? परमेश्वर दुःखाने म्हणतो, काय? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? आज या प्रभूला धनी म्हणून मी संबोधतो का किंवा मानतो का? तर रोमकरासपत्र 10वा अध्याय 9व्या वचनामध्ये काय आहे? की येशू प्रभू आहे. येशू प्रभू म्हणजे काय? धनी आहे असे तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि अंतःकरणात देवाने त्याला मेलेल्यातून उठवले हा विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. प्रियानो, जर मी तारणाच्या विषयी प्रार्थना केली आणि मी त्याला धनी म्हणून जर स्वीकारलेलं आहे तर त्या देवाचं भय माझ्या जीवनात आहे का? प्रभू म्हणतो, मी जर धनी आहे तर माझं भय कोठे आहे? आज मला तो प्रश्न विचारतो प्रभू. जर मला तू धनी म्हणून स्वीकारलं तर या धन्याचं भय तुझ्या अंतःकरणात आहे का? माझं उठणं, बसणं, निजणं, जाणं, बोलणं सर्व काही त्याला माहिती आहे. माझ्या विचारातल्या प्रत्येक गोष्टी, माझ्या मुखातले प्रत्येक शब्द निघण्याच्या अगोदर माझ्या देवाला माहिती आहे. तर त्याचा आदर मी किती गंभीररित्या करणं अतिशय महत्वाचं आहे.
मी जर धनी आहे तर माझा सन्मान, माझं भय कोठे आहे? भयानक परिस्थिती आहे. धनी पुढे चाललेला आहे आणि शिष्य मागे चाललेले आहेत आणि वाटेत चर्चा काय? मोठा कोण? धन्याने घरामध्ये गेल्यानंतर प्रश्न केला की वाटेत तुमच्या कसल्या चर्चा चालू होत्या? आज प्रियांनो, मंडळीमध्ये, विश्वासी जीवनामध्ये धनी म्हणून त्या देवाला स्वीकारलं, पण असं भय आहे का की माझे शब्द माझा प्रभू ऐकत आहे? तो आदर आहे का प्रियांनो? भयानक परिस्थिती आहे. देवाला भिवून वागणारा इयोब बघा, त्याचे शब्द ते आदरयुक्त असते. त्याला माहिती आहे मी जे बोलत आहे, मी करत आहे, माझा देव पाहत आहे. म्हणून तो स्वतः प्रभू म्हणतो की तो मला भिवून वागणार आहे आणि अशा इमारतीला मी स्वतः कुंपण घालणार आहे. इब्री लोकास पत्र 11वा अध्याय 7व्या वचनामध्ये त्या नोहाविषयी पाहतो की त्या नोहाला जशी सूचना मिळाली, ती सूचना मिळाल्यानंतर तो काय केलं त्याने? आदरयुक्त भयाने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासरूपी तारू तयार केला. त्यानं अनेक वेळा आमचा प्रभू आम्हाला सूचना देतो, परंतु आदरयुक्त भय आमच्या जीवनात नसतं. त्या एलीचं उदाहरण घ्या ना. हफनी आणि फिनासाच्या सर्व गोष्टी देवाच्या सेवकाद्वारे एलीकडे गेल्या खऱ्या, परंतु काय म्हटला? की देव तो आहे, त्याला सर्व काही माहिती आहे. काय म्हटला तो सेवक? तू आपल्या मुलांचा देवापेक्षा किंवा माझ्यापेक्षा अधिक आदर करतो, सन्मान करतो. आज जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत का? माझं धन, माझं बल, माझं ज्ञान, माझं कुटुंब, माझं सर्वस्व, त्याच्यापेक्षा देवाचा आदर अतिशय महत्वाचा आहे. जर या सर्वांचा जर आदर केला तर प्रभू माझ्या इमारतीचं कुंपण काढून टाकेल. तो मला सोडणार नाही, टाकणार नाही. पण तो कुंपण जर निघालं प्रियांनो, अनेक जण आतमध्ये शिरण्यास तयार आहेत. त्या गर्सेकराच्या भूतग्रस्ताची परिस्थिती माहितीये. सैन्य आहे त्यांच्याकडे, सैन्य. आणि ते भयानक सैन्य आहे. ते त्याची आपली अवस्था अतिशय भयानक करतात. प्रियांनो, हे कुंपण अतिशय महत्वाचं आहे. इयोब देवाचं भय धरणारा होता, म्हणून देवाने काय केलेलं आहे? कुंपण घातलेलं आहे. स्तोत्रसंहिता 34 आणि वचन 7 काय लिहिलेलं आहे बघा बरं. स्तोत्रसंहिता 34 वचन 7. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती काय करतो? परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांभोवती छावणी देतो प्रिया आणि त्यांचे संरक्षण करीतो. कारण आज या विश्वासरूपी जीवनामध्ये जर परमेश्वराचं आदरयुक्त भय जर असेल तर ह्या दिव्य दूतांची छावणी माझ्या अवतीभोवती आहे. संरक्षण करण्यासाठी ते दिवस रात्र माझं संरक्षण करीत आहे. किती चांगली गोष्ट ना, किती चांगली गोष्ट आहे. आज इमारतीच्या सिक्युरिटी गार्डला पगार द्यावा लागतो, त्याचं सगळं काय बघावं लागतात, नाही का? सर्व त्याच्या गरजा पुरवावं लागतात. परंतु किती आम्हाला फ्रीमध्ये सर्व काही गोष्टी मिळाल्या. तारण फ्रीमध्ये मिळालेलं आहे. हे संरक्षण देखील फ्रीमध्ये मिळायचं. फक्त काय? आदरयुक्त भय त्या देवाचं बाळगणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणूनच या परीक्षेतून गेल्यानंतर इयोब आम्हाला दिसतो. इयोब 4 आणि 16 करा. इयोब 42 आणि 16 मध्ये परीक्षा झाल्यानंतर इयोब 140 वर्ष जगला. मजबूत राहिली त्याची इमारत. का? कारण तो देवाचं भय बाळगणारा होता. चौथी गोष्ट आपण पटकन पाहूया. काय आहे? इयोब 1:1 मध्ये तो सात्विक होता, सरळ होता, देवाला भिवून वागणारा होता. आणि चौथी गोष्ट, पापापासून दूर राही. पापापासून दूर राही. काय आहे पाप? पाप थोडक्यात म्हणायचं म्हणजे पाप देवाला आवडत नाही. पापाचा देवाला वीट आहे. आणि अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी केल्याने देव नाराज होतो, दुःखी होतो. त्या गोष्टीपासून तुम्हाला आणि मला दूर राहायचं. पण त्या गोष्टी समजणं देखील गरजेचं आहे की ह्या गोष्टींच्या द्वारे माझा देव दुःखी होतो. प्रभू आज असे अनेकांना मन द्यावं की हे केल्याने प्रभूला दुःख होतं. आज बघा, आज कित्येक जण मंडळीमध्ये व्यसनामध्ये आहेत, वासनामध्ये आहेत. माहिती ना, 1 कोरिंथ 5 अध्याय 1 वचनामध्ये
मला अशी खबर मिळाली की प्रत्यक्ष तुमच्यामध्ये जार कर्म आलं. कोण आहे ती लोक? विश्वासणारे. तुमच्यामध्ये कलह आहे, फुटी आहे, पक्षभेद आहे, फुटी सगळ्या गोष्टी आहेत. तुमचे खटले न्यायालयात गेलेले आहेत. कोण आहेत लोक? विश्वासणारे, पापापासून दूर जे राहतात. प्रभूलाही आवडत नाही प्रियांनो. त्यांच्याविषयी प्रभू नाराज आहे. आज योबाविषयी काय म्हणत आहे? की माझा योग पापापासून दूर राहतो. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 39वा अध्याय आणि वचन 12 मध्ये योसेफ नावाची एक इमारत आहे आणि पोटिफरच्या घरामध्ये तो आहे, बरोबर ना? आणि पोटिफरची जी पत्नी होती ती त्याच्यावर वाईट नजर ठेवत होती. आणि एक दिवस असं झालं, घरामध्ये कोण नव्हतं. त्यावेळेस तिने तिचे वस्त्र पकडले आणि माझ्यापाशी नीळ दासी म्हटली. त्यावेळेस काय केलं योसेफाने? योसेफाने आपले वस्त्र तिच्या हाती सोडून तिथून पळून गेला. पळणं अतिशय महत्वाचं आहे. पापापासून जो पळतो तो देवाला संतोषित असते. त्या देवाला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. योसेफ पापापासून पळणारा आहे. काय म्हटलं बघा बरं 9व्या वचनामध्ये त्या ठिकाणी, एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? प्रियांनो, प्रभूच्या दृष्टिकोनातून त्याला माहिती आहे हे मोठं पाप आहे, हे बेबिकाराचं पाप आहे. पण करिंथेतील मंडळीला माहित नाही प्रियांनो की देवाच्या दृष्टीने हे मोठं पाप आहे. का बरं माहितीये का? तर खऱ्या अर्थाने देवाचा स्वीकार नाही केला. आजही देवाच्या प्रती कठीण अंतःकरण ठेवलेले मंडळीमध्ये आहेत. आज यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. ज्या गोष्टीला पाप म्हणायचं त्याला पापच म्हणण्यास प्रभू त्यांना सहाय्य करो आणि त्या पापापासून दूरी राखून देवाला आनंद देणारं जीवन आमचं व्हावं, इतरांचं व्हावं, ही खरी प्रार्थना आज करणं गरजेचं आहे. त्यामुळे संत पाऊल आपल्या आत्मिक पुत्राला निरोप देतो. 1 तिमोथी 6वा अध्याय वचन 11 मध्ये, हे देवभक्ता तू ह्यापासून पळ. वचन 10 मध्ये वर अजून बघितलं तर सर्व वाईट गोष्टी आहे, लोभ आहे धनाचा, त्या सर्व गोष्टीपासून पळ आणि सुभक्तीला लाग. आज आम्हाला कुठून पळायचंय आणि कुठे जायचं अनेकांना समजत नाही. हे समजणं अतिशय महत्वाचं आहे. आम्हाला पापापासून पळायचं, कारण हे पाप आम्हाला प्रभूपासून दूर नेतो. जो पापापासून दूर जातो तो देवाजवळ आल्याशिवाय राहत नाही. त्यानो आज 4 गोष्टी थोडक्यात आपण पाहू. का बरं इयोबाच्या इमारतीला देवाचं मजबूत कुंपण होतं? एक, तो सरळ होता. तो कसा होता? सरळ होता. दॅट मॅन वॉज ब्लेमलेस. त्याचं कारण आपण बघितलं, तो पश्चाताप करत होता. आज आम्हाला ब्लेमलेस व्हायचंय तर रोज पश्चातापाची प्रार्थना अत्यावश्यक आहे. दुसरी गोष्ट, योग सरळ होता. लबाडी नव्हती हो प्रियांनो त्याच्या जीवनात. लबाडी नव्हती. त्या ठिकाणी तो सरळ होता. लोकांना मदत केलेली आहे आणि त्या सरळता प्रभूचा गुणधर्म आहे. तिसरी गोष्ट, तो देवाचं भय बाळगणारा होता. तो भय बाळगून देवाला आदर देणारा इयोब आम्हाला दिसतो. आमच्या जीवनात देवाचा आदर आहे का? देवाचं भय आहे का? आणि चौथी गोष्ट, इयोब पापापासून दूर राहा. प्रभू करो हे 4 गुणधर्म या इमारतीमध्ये असावेत, जेणेकरून आपला प्रभू या इमारतीला मजबूत असं कंपाऊंड करेल. दुसरा मुद्दा इथे संपलेला आहे, द फेन्सिंग ऑफ अ बिल्डिंग. पहिला मुद्दा द फाउंडेशन ऑफ अ बिल्डिंग, दुसरा मुद्दा द फेन्सिंग ऑफ अ बिल्डिंग. प्रभूची इच्छा असेल तर तिसरा मुद्दा आपण पाहण्याचा प्रयत्न करू. प्रभूचा दास म्हणतो, तुम्ही देवाची इमारत असे आहात. प्रभू हे समजण्यास तुमचं आणि माझं सहाय्य करो. प्रभूच्या नावाची स्तुती असो. आमेन. आमेन.